गोंदिया जिला सूचना कार्यालय की ओर से आयोजित योजना जन कल्याण मल्टीमीडिया एवं छायाचित्र प्रदर्शनी को नागरिकों का उत्साहपूर्ण प्रतिसाद मिल रहा है। राज्य सरकार की विभिन्न जन कल्याणकारी योजनाओं की जानकारी सीधे आम लोगों तक पहुंचाने के उद्देश्य से इस प्रदर्शनी का आयोजन किया गया है। 24 से 26 फरवरी 2026 तक नई प्रशासनिक इमारत जयस्तंभ चौक गोंदिया में यह प्रदर्शनी आयोजित की गई है। सुबह 10 बजे से शाम 6 बजे तक यह प्रदर्शनी सभी नागरिकों के लिए खुली रहेगी। इस प्रदर्शनी का उद्घाटन अपर जिलाधिकारी मिनाज मुल्ला के हाथों किया गया। इस अवसर पर तहसीलदार शमशेर पठान, अपर तहसीलदार श्रीकांत कांबले, जिला उप निबंधक अर्चना मालवे तथा जिला सूचना अधिकारी अंजू कांबले निमसरकर उपस्थित रहीं। प्रदर्शनी में शासन के विभिन्न विभागों की योजनाओं की जानकारी आधुनिक मल्टीमीडिया माध्यम से प्रस्तुत की जा रही है। अधिकारियों ने अपील की है कि प्रत्येक विभाग योजनाओं के प्रभावी क्रियान्वयन के लिए ब्रांड एम्बेसडर की तरह कार्य करे। बड़ी संख्या में नागरिकों ने प्रदर्शनी में पहुंचकर योजनाओं की जानकारी ली। कई लोगों ने अपने मोबाइल से फोटो और वीडियो बनाते हुए यह भी जाना कि वे इन योजनाओं का लाभ कैसे प्राप्त कर सकते हैं। जिल्हा माहिती कार्यालयाकडून एक नवीन संकल्पना इथे राबवण्यात येत आहे। जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विभागाकडून त्यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या ज्या योजना आहेत त्याचा एक माहिती एक एक्झिबिशन त्यांनी इथे लावलेलं आहे। हे मुख्यालयामध्ये ते सर्वात जास्त फुटफॉल तिथे केलं होतं। आपण 40 स्कीमबद्दल त्याच्यामध्ये लोकांपर्यंत माहिती पोहोचवावं याच्यासाठी मला असं वाटतं की गोंदिया जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा असा एक उपक्रम करण्यात येत आहे। खूप चांगली कल्पना आहे। यशस्वीपणे याला इथे त्यांनी सादरीकरण केलेलं आहे। मला वाटतं 3 दिवस आहे इथे। तुमच्या माध्यमातून सुद्धा गोंदियावासियांना विनंती असणार आहे की तुम्ही सुद्धा इथे या। शासनाचं धोरण असं आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचावा आणि याच्यामध्ये जनताकडून जर मागणी झालं तर आम्हाला सुद्धा आमचं काम करण्यामध्ये चांगला एक रिस्पॉन्स भेटणार आणि आम्हाला सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा स्कीम घेण्यामध्ये यश प्राप्त। जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जी योजना जनकल्याणाची आहे, जिल्हा माहिती अधिकाऱ्यातर्फे एक प्रदर्शन भरलेलं आहे। ती फार एक चांगला उपक्रम आहे आणि शासनाच्या योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि 100% लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे। त्यासाठी या जनतेला मी आवाहन करेन की सगळ्या लोकांनी इथं येऊन सगळे योजनेची माहिती घ्यावी, अधिकाऱ्याकडून त्याची कमी जास्त काही माहिती असेल ती घ्यावी। त्याचबरोबर जे विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, अनुसूचित जाती जमातीचे लोक असतील, इतर मागासवर्गीय असतील, या सगळ्यांसाठी योजना आहेत त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि पत्रकार बंधू आणि डिजिटल मीडियाने विनंती की आपण सगळ्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी। जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या वतीने आज सर्वसामान्यांच्या ज्या लाभाच्या योजना आहेत, जनकल्याणकारी योजना आहेत, त्या योजनांची माहिती दर्शवणारी छायाचित्र मल्टीमीडिया प्रदर्शनी या ठिकाणी प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। ज्या योजना सर्वसामान्यांना त्या योजनेचे काय निकष आहेत, त्या योजनेचं काय स्वरूप आहे, त्या योजनेचा कोणता लाभ आहे, अतिशय सुंदर स्वरूपामध्ये या ठिकाणी सजावटीच्या स्वरूपात त्या योजनांची माहिती देणारे जे फलक आहेत, बॅनर आहेत, होर्डिंग आहेत, या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्या योजना ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या स्वरूपात या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। वयोवृद्ध नागरिक असतील, विद्यार्थी असतील, नवउद्योजक असतील, त्याचबरोबर महिला असतील, यांच्यासाठीच्या ज्या काही योजना आहेत, केंद्र शासनाच्या असतील किंवा राज्य शासनाच्या असतील, त्या सर्व योजनांची माहिती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। या योजनांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती तालुका प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना। योजना जनकल्याणाच्या याचं मल्टीमीडिया प्रदर्शन या ठिकाणी लागलेलं आहे। जवळपास 40 वेगवेगळ्या विभागाच्या योजनांची माहिती अत्यंत चांगल्या प्रकारे सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे आणि या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या योजनांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्या सर्व विभागाचे कार्यालय देखील याच इमारतीमध्ये आहे। त्यामुळे जनतेला ही माहिती वाचून जर एखाद्या योजनेबाबत काही अडचणी असतील, काही शंका असतील तर त्या विभागामध्ये जाऊन ते त्याची इत्थंभूत माहिती घेऊ शकतात आणि खूप चांगलं असं प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजनांची आपण मल्टीमीडिया प्रदर्शनी इथे आयोजित केलेली आहे। माननीय पालकमंत्री इंद्रनील नाईक सर आणि माननीय जिल्हाधिकारी प्रजित नाईक सर यांच्या मार्गदर्शनात ही मल्टीमीडिया प्रदर्शनी जवळपास इथे 40 योजना
आपण इथे मांडण्यात लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि गोंदिया जिल्हा जो शेततळ्यांचा जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा जो वनसमृद्ध जिल्हा आहे आणि गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे लोक मोडतात, तर त्याला अनुषंगाने सोबतच सर्वसाधारण गटातील लोकांना पण याचा लाभ व्हावा अशा आपण 40 योजनांचा लाभ पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. पात्र लोकांनी त्या इथे येऊन बघावं आणि आपल्यासाठी कुठली योजना आहे ते त्याचा लाभ घ्यावा. त्यात इथे या इमारतीत, प्रशासकीय इमारतीत जवळपास 30 कार्यालये आहेत आणि ते 30 कार्यालय थेट या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठीच आहेत. तर ते ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत या योजनांचे. तर माझी विनंती राहील जिल्ह्यातील नागरिकांना की त्यांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा. जिलाधिकारी प्रजित नायर ने प्रदर्शनी का अवलोकन करते हुए कहा कि सरकारी योजनाएं जनता के लिए होती हैं, इसलिए उनकी जानकारी लेना और उनका लाभ उठाना आवश्यक है. गोंदिया में आयोजित इस प्रदर्शनी को मिल रहा उत्साहजनक प्रतिसाद यह दर्शाता है कि शासन की योजनाओं को घर घर तक पहुंचाने का यह प्रयास प्रभावी साबित हो रहा है.